संडे स्पेशल व्हिडिओ। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आजचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर हा मिनी व्लॉग आहे। तर आज आमच्या घरी मसाले भात शिजतोय, कारण की आज सुट्टी आहे ना यांना, कारण की सुट्टी असल्यावर त्यांना मसाले भात खायची इच्छा होती, कारण की संडे कधी येतो याची वाटच बघत असतात, कारण की त्यांना माझ्या हातचा मसाले भात खूपच आवडतो। मसाले भात जर बनवला नाही तर त्यांचा मूड खराब होतो, कारण की मसाले भात इतका आवडतो त्यांना। टाकत तर काहीच नाही, मी साधा सिंपल बनवते, तरी पण ह्यांना खूपच आवडतो माझ्या हातचा मसाले भात। पण तुम्हाला सांगते, जेव्हा आमचे भांडणं होतात ना, तेव्हा तोच मसाले भात, तेच सगळं साहित्य असतं, पण तो मसाले भात चव देत नाही। का चव देत नसेल तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये, कारण की जर मूडच चांगला नसेल तर स्वयंपाक पण चांगला होत नाही ना। त्याच्यामुळं जेव्हा संडे येतो तेव्हा अजिबात हे माझ्यासोबत भांडण करत नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे मसाले भात खायचं असतं आपल्याला, आणि जर भांडण झालं तर मसाले भात तर खायला चांगला भेटतच नाही, त्याच्यामुळे हे काय माझ्याशी वाद घालत नाहीत। तर मग निवांत वेळ असतो, सुट्टी असल्यामुळं जरासं उशिराच उठतो आम्ही। उठल्यानंतर आवरून बिवरून मसाले भात करायला घेत असते, आणि मसाले भात बनवून होसतोर असा मसाले भाताचा वास यायला लागला, तयार व्हायला लागलेला, जवळजवळ शिजत शिजत यायला लागले की पटकन उठतात आणि आंघोळ करतात, कारण की त्यांना आंघोळ झाली की लगेच जेवायला पाहिजे असतं। त्याच्यामुळं मी पण पटकन त्यांच्यासाठी मसाले भात बनवते। तर आता मस्त भाताला उकळी आलेली आहे, तर आता त्याच्यामध्ये 2 चमचे तूप, कारण की तुपाशिवाय तर मसाले भात चवच देत नाही। तुम्ही बघा, मसाले भात जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये तूप टाकून बघा, आणि तूप पण घरचं टाका, विकत नसेल तर विकतचं पण चालतं, पण घरचं तूप टाकून बघा, भाताला एक वेगळीच चव येते आणि खायला पण छान लागतो। आणि मस्त त्याचा भाताचा इतका भारी वास येतो की ह्या घरचं त्या घरी वास जाईल इतका वास येतो। त्याच्यामुळं मस्त 2 चमचे तूप घाला, मस्त शिजत शिजत आला की तूप घाला, इतका छान लागतो ना मसाले भात। आणि आता मस्त उकळी आली, आता थोडा वेळ त्याला आता मी झाकून ठेवणार आहे। आता थोडा तो शिजत आलेला आहे, कारण की खाली लागतो ना, त्याच्यामुळं थोडं हलवत राहावं लागतं त्याला, नाही हलवलं की मग खाली लागला की करपतो, तरी पण माझा थोडासा तरी लागतोच। तर मस्त आता मस्त शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही भात माझा किती भारी शिजलेला आहे, आणि असा मोकळा मोकळा होतो ना, इतकं खायला पण चविष्ट लागतो। तर एकदा बघा। तर आता यांची झाली आंघोळ, तर आता मी यांना वाढते। टाटा बाय बाय। नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा। बाय।